नमस्कार मित्रांनो, सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आणि खानदेशाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा किल्ले लळिंग हा इतिहासाचा एक मूक साक्षीदार आहे। धुळे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेला हा किल्ला आपल्या अंगाखांद्यावर अनेक पराक्रमांच्या खुणा जपून उभा आहे। या किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचल्यावर आपल्याला जाणीव होते ती इथल्या दुर्गमतेची आणि भौगोलिक महत्त्वाच्या स्थानाची। वास्तवात हा किल्ला फारुखी राजवटीच्या काळात बांधला गेला असला तरी या मातीला खऱ्या अर्थाने शौर्याची झळाळी मिळाली ती मराठेशाहीच्या काळात। किल्ल्याची चढण चढताना आपल्याला इथल्या पाषाणात कोरलेल्या पायऱ्या आणि जागोजागी असलेले पाण्याचे टाके पाहायला मिळतात। हे पाण्याचे टाके त्या काळातील जलव्यवस्थापनाचे एक उत्तम उदाहरण मानले जातात। जसजसे आपण वर जातो तसतसे किल्ल्याचा विस्तार आणि आजूबाजूचा परिसर डोळ्यांचे पारणे फेडतो। इथल्या बुरुजांवरून दिसणारे दृश्य आपल्याला शत्रूवर नजर ठेवण्यासाठी हे ठिकाण किती मोक्याचे होते याची साक्ष देते। इतिहासाच्या पाऊलखुणा शोधताना इथले भग्न अवशेष आपल्याला त्या काळच्या वैभवशाली वास्तूंची आठवण करून देतात। शिवकाळात या किल्ल्याचे महत्त्व अनन्यसाधारण होते, कारण उत्तरेकडून येणाऱ्या शत्रूवर वचक ठेवण्यासाठी हा एक मुख्य कणा होता। आज जरी हा किल्ला काहीसा उपेक्षित वाटत असला तरी इथल्या प्रत्येक दगडामागे एक शौर्यगाथा लपलेली आहे। गडभ्रमंती करणाऱ्या प्रत्येक दुर्गप्रेमीला हा किल्ला साथ घालत असतो। स्वराज्याची ही अनमोल दौलत पाहणे आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे। निसर्ग आणि इतिहास यांचा हा संगम अनुभवण्यासाठी एकदा तरी या लळिंगच्या मातीला स्पर्श करायलाच हवा। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवराय।